मेरा नाम राजकुमारी पारप्यानी है। आज मैं शर्मिला टैगोर का रोल कर रही हूँ। आज मैं आपके सामने कुछ दादी माँ के नुस्खे पेश करने वाली हूँ। जैसे कि सर्दी जुकाम होता है बच्चों को, तो गुड़ और तुलसी के पत्ते डाल के काढ़ा पिलाना चाहिए। और बच्चे ब्रश करने में आनाकानी करते हैं तो थोड़ा नमक लेके उसमें सरसों की 2-3 बूंदे तेल की डाल के रगड़ने से दांत साफ होते हैं। और बच्चों को पेट में अगर गैस होती है तो उल्टा लिटा देना चाहिए। कान दर्द करते हैं बच्चों के तो उसमें 1-2 बूंदे पैराशूट ऑयल की डालने से दर्द ठीक होता है। दादी जी, थैंक यू दादाजी। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए। Good morning. I am telling regarding a trick which I was using during my whole education life, named as learn, write, rewrite, so on. It is a capsule containing brain sharpening, memory rising, and improvement of writing ability. So, your continuous use of this capsule is equal to the grand success. You may please ask your wards to adopt such a policy. और मैं धन्यवाद देना चाहूँगा आप सबको, और विशेषतः धन्यवाद देना चाहूँगा सेंट टेरेसा मैनेजमेंट एंड उनके ऑफिशियल्स, क्योंकि उन्होंने यह प्रोग्राम मैनेज करके हम बुज़ुर्गों को हमारे उस ज़माने में ले जाने का मौका दिया है। नहीं तो हम सोचते थे जाने कहाँ गए वो दिन कहीं गए नहीं है। फर्क इतना है कि वो हुलिया बदल के अपने सामने आ गया है, अपना देखने का नज़रिया बदली गए। कहते हैं कि ताजमहल की खूबसूरती निहारने के लिए शाहजहां की नज़र चाहिए होती है, वैसे ही यह इस टाइप के प्रोग्राम मैनेज करना और तरह तरह के गीत सुनाना, ये कहीं तो भी दिल में कुछ उमंग होती है तो ही ये एडॉप्ट होता है। जैसा कि पहले एक गाना लगा था, ढल गया दिन हो गई शाम, वो हमारे बुज़ुर्गों के लिए बहुत ही खास है, क्योंकि हमारा तो दिन अभी ढल चुका है, शाम आ गई है हमारे लाइफ की और हम उसके लिए तैयार है। थैंक यू अगेन एंड आई एम अप्रिशिएट ऑल द ऑफिसर्स एंड मैनेजमेंट ऑफ सेंट टेरेसा। नमस्ते, मैं मीना कुकरेजा, सारांश की दादी। मैं आज एक नुस्खा बताने वाली हूँ। अरे बेटा, आपको तो बहुत सर्दी है, मैं आपको दादी के ज़माने का एक नुस्खा बताती हूँ। गरम दूध में हल्दी मिलाओ और पी जाओ, सब सर्दी खांसी गायब, आपको तंदुरुस्ती आ जाएगी। नमस्ते। Good morning. Today I am going to share with you Dadi's Nuske. In the old days there was no doctors in the rural areas. So the people in those days they used Dadi's Nuske to be cured. They collected that medicines from the jungle, from surroundings and especially in the kitchen. Now I am going to share with you one nuska, and that is ginger sticks. Take gingers, 3 things are needed. Gingers, lemon and rock salt. Please, the method is that peel the gingers, then cut them into the small pieces, then take 3 or 4 lemons juice in a bowl and add some rock salt in it, and then drop that all ginger sticks in it, mix them well, and then put them for the whole night. On the next day, then remove that all ginger lemon liquid from it and spread in the sunlight for 3 or 4 days. And when the ginger sticks are completely dried, then take a dry and airtight container and store them into it. Look, these sticks are long lasting and very effective. They are useful in immunity boosting, sore throat, cough, gas and so many other types of disease. So use them and live happy, healthy and enjoy your life.
Thank you. नमस्कारम बाळांनो, थंडी सुरू झाली म्हणजे सर्दी खोकला कफ झालाच पाहिजे. त्यामुळे कानाचे दुखणे सुरू होते. पण काळजी करू नका. त्यावर घरगुती रामबाण उपाय. कांदा बारीक केल्यावर त्याचा रस कापडाने गाळून घ्या. तो रस गरम करून कानात 4 थेंब टाकल्यावर कानाचे दुखणे बंद होते. धन्यवाद. थँक्यू. आणि लाडक्या नातवंडांनो, ग्रँडफादर डेच्या शुभेच्छा. बाळांनो, पूर्वी आमच्या काळात जायफळ घासून नाकावर लावल्या जायचे. पायाला लागले तर आंब्या कचरोडा घासून लावायचे. उन्हाळ्याचं ऊन जर लागलं तर ताटामध्ये राख पाणी टाकून कांदा किसून टाकून त्याच्याने ताट उतरवायचे. कसे वाटले हे सोपे उपाय? इंजेक्शनपेक्षा चांगले आहे ना? लक्षात ठेवा, आपण आईचे उपकार फार जाणले पाहिजे. आईसारखे परमदैवत दुसरे नाही. आई आई म्हणून आई साखर फुटाना, आई तुझे बोलणे गोड मला उठूची वाटाना. माझ्या अंगणात मुलाची सईना, ओळखू येईना माझी गणी निराग बाजूबांधाची महिना. माझ्या अंगणात तरे तरेचे पाखर, माऊ माझा राहू साऊ माझी पिंटीऊ, मामा आत्याचे लेकर. धन्यवाद. मुझे तो उस ज़माने की याद आ गई, जाने कहाँ गए वो दिन. तो आज का दिन तो मुझे ऐसा लग रहा है कि मेरे पोते के साथ मैं यहाँ पे आया हूँ. मैं जब पढ़ता था तब मुझे लगता था कि एजुकेशन में इतना महत्व नहीं है, पर अभी ये ज़माने में मुझे ऐसा लग रहा है कि एजुकेशन इज़ द बेस्ट. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी हे पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे शिक्षणाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी माझ्या नातवाला हेच शिक्षण देतो की तू शिकून मोठा हो, चांगला हो आणि नाव कमव. कारण आपण त्याच्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. कारण सर्वजण या जगामध्ये येतात, परंतु काहीतरी करण्यासाठी आपण येतो, एवढंच मला सांगायचं आहे. आणि म्हणून सर्वांनी मुलांना शिक्षणाचं महत्त्व हे दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. मी या स्कूलच्या प्रिन्सिपलला नमन करतो की फार चांगला कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि आम्हाला देखील याच्यामध्ये सहभाग घेतला. हे फार महत्त्वाचं आहे. कारण आम्ही आता म्हातारे वयामध्ये गेलेलो आहोत. 62, 65, 70 असे आम्ही गेलेलो आहोत. म्हणून असं तेच आम्हाला मिळणं ही फार काळाची गरज आहे आणि असं मार्गदर्शन या मुलांना मिळालं पाहिजे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतिभा लोहार, तनिष्काची आजी. आज मी माझ्या या छोट्याशा बालमैत्रिणीसोबत मी काही गोष्टी शेअर करणार आहे. म्हणतात ना की आजी ही आपल्या नातीची पहिली मैत्रीण आहे, म्हणून मी आज तिची मैत्रीण म्हणून तिच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. मी तनिष्काला आणि तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना काही माझ्या जीवनामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत ते मी या ठिकाणी शेअर करू शकते. दररोज तनिष्का आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना मी सांगते, सकाळी दररोज लवकर उठायचं, देवाला नमस्कार करायचा, रात्री लवकर झोपायचं, आपला दिवस खूप छान जातो. आणि बेटांनो, आपल्या घरी आपली मम्मा जो स्वयंपाक करते, जी भाजी पोळी आपल्याला टिफिनमध्ये देते, आपल्याला तेच खायचं आहे. बाहेरचं जंक फूड खायचं नाही. दररोज ताज्या भाज्या खा, भरपूर फळं खा,
भरपूर दूध प्या, त्याच्याने आपण कधीही आजारी पडत नाही आणि आपलं आरोग्य देखील खूप छान राहतं. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज घरी गेलो शाळेतनं की टी व्ही बघतो, मम्माला मोबाईल मागतो. तो मोबाईल मागायचा नाही, टी व्ही बघायचं नाही, यूट्यूबवरचे रील्स बघायचे नाही. त्यापेक्षा 4 गोष्टीचे पुस्तकं वाचा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळा. तुमचा दिवस खूप छान जाईल. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी बरंच काही आपल्याला सांगून जातात आणि ह्या जर आपण आपल्या जीवनामध्ये साकारल्या तर आपण नक्कीच एक चांगला व्यक्ती होतो. अजून एक महत्त्वाचं, तनिष्का, कधीही खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही आणि चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. आपण दुसऱ्यांची नेहमी मदत करायची, हेच आपल्या चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे. धन्यवाद. या ठिकाणी मला शाळेने माझ्या या छोट्याशा मैत्रिणीसोबत मंचावर उपस्थित राहण्याची संधी दिली. एवढा छान कार्यक्रम आमच्यासाठी आयोजित केला त्याबद्दल मी शाळेचे खूप 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 आभार मानते.